नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सागरी विमा म्हणजे काय हे आपल्याला आजच्या पाठामध्ये अभ्यासायचं आहे। सागरी विम्याचे प्रकार कोणते कोणते आहेत, सागरी विमा म्हणजे काय, सागरी विमा म्हणजे नेमके काय, एवढे जरी तुम्हाला सहज कळाले, सागरामधून जी काही मालाची वाहतूक केली जाते त्या वाहतुकीमध्ये नुकसान झाले तर नुकसानीची भरपाई म्हणजे सागरी विमा होय। याच्यामध्ये पहिला पॉइंट्स आहे आपला सागरी विम्याच्या प्रकारामध्ये प्रवास विमा, वेळ विमा, मिश्र विमा, मूल्यधारित विमा आणि संपूर्ण म्हणजे ब्लँकेट विमा ही आपल्याला अभ्यासायची आहे। यामध्ये प्रवास विमामध्ये आपल्याला ज्यावेळेस यालाच OH पॉलिसी असे म्हणतात। प्रवास विमा हा सागरी प्रवासच्या दरम्यान जे काही अपघात होतात त्या अपघातासाठी घेतलेला विमा असतो। परंतु त्याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब असते की हा जो विमा याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब असते की या विम्याचा कालावधी हा निश्चित नसतो। म्हणजेच काही कालावधी जो आहे हा विम्याचा हा फिक्स केलेला नसतो। समजा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी जहाजाला 4 किंवा 5 तास लागत असतील किंवा 4-5 महिने जरी लागत असतील तरी सुद्धा ह्या प्रकारच्या विम्याचा कालावधी निश्चित असत नाही। समजा एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी 10 दिवस लागत असतील परंतु तिथे 20 दिवस लागले तरी सुद्धा हा विमा त्या मालासाठी लागू होत असतो। यालाच प्रवास विमा म्हटले जाते। जेवढ्या कालावधीपर्यंत जे जहाज प्रवास करीत असेल त्या कालावधीसाठी विमा संरक्षित केला जातो। त्या विमा पॉलिसीला किंवा विमा प्रकारात जेव्हा जहाज प्रवास करेल तेव्हा त्यापासून संरक्षण कालावधी सुरू होतो, म्हणजे जहाज बंदर सोडतो तेव्हाच ह्या विमाचा कालावधी सुरू असतो। ज्यावेळेस जहाज ते बंदर सोडतो, जो प्रवास करतो तेव्हापासून ह्या प्रवास विम्याचा जो कालावधी असतो तो सुरू होत असतो। दुसरा आहे वेळ मिश्र किंवा वेळ विमा, याला टाईम पॉलिसी असे देखील म्हणतात। याला टाईम पॉलिसी असे म्हणतात। हा प्रवास विम्याचा थोडा वेगळा विमा आहे। ह्या विमा प्रकारामध्ये जो कालावधी आहे तो निश्चित असतो, कारण हा कालावधी 10 दिवस, 5 दिवस, 15 दिवस, महिन्याचा ठरलेला असतो। याला वेळ विमा असे म्हणतात। या कालावधीत 1 वर्षापर्यंत मर्यादित असतो। हा वेळ विमा कोणत्याही कारणासाठी त्याला सतत प्रवास करावा लागणार असेल, सतत माल वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करावी लागत असेल, अशा वेळी सतत विमा उतरवण्यापेक्षा हा विमा उतरवला जातो। मालाला समस्या असे म्हणजे ह्या मालाला कधी कधी समय विमा सुद्धा म्हटले जाते। म्हणजेच उदाहरणार्थ भारतातून श्रीलंकेत मालाची वाहतूक करायची असेल तर त्यासाठी ज्या फेऱ्या होत असतील प्रत्येक फेरीसाठी स्वतंत्र विमा न उतरवता हा वेळ विमा घेतला जातो। या कालावधीचं 1 वर्ष संपेपर्यंत जे जहाज आहे त्यावर तो माल आहे तो संरक्षित केला जातो किंवा त्याचं संरक्षण केलं जाते। मग तो कालावधी 6 महिने असू देत, 12 महिने असू देत, जास्तीत जास्त कालावधीसाठी 1 वर्षापर्यंत हा वेळ विमा घेतला जात असतो। त्याला टाईम पॉलिसी असे देखील म्हणतात। मग विमाधारक सतत म्हणा किंवा सातत्याचा किंवा निरंतर याचा समावेश करू शकतो। एखाद्या जहाजातून माल श्रीलंकेला जात असेल आणि 1 वर्ष झाल्यानंतर पुढे 4-5 दिवस त्या जहाजाला लागत असतील तर त्याचा प्रवास होत असेल तर प्रवास करताना त्या विमा प्रवासात एक अट असते, त्या अटीचा अर्थ असतो। त्या अटीला जो काही अर्थ असा असतो तर जहाज बंदरावर पोहोचण्यासाठी मुदत संपलेली आहे तरी पण अट ही 4-5 दिवसांपर्यंत वाढवून दिली जाते। अशा प्रकारच्या विम्याला वेळ विमा, टाईम पॉलिसी असे म्हटले जाते। आता आहे बाळांनो तिसरा पॉइंट, मिश्र विमा। यालाच मिक्स विमा असे देखील म्हणतात। मिश्र विमा म्हणजे कोणता तर प्रवास विमा आणि वेळ विमा यांचं संयुक्त विमा।
या विम्यामध्ये संयुक्त भांडवल म्हणजे मिश्र विमा होय. या दोघांचं एकत्रीकरण केले जाते, यालाच मिश्र विमा असे म्हणतात. नंतर आहे चौथं मूल्यधारित विमा. ज्यावेळी एखाद्या वस्तूच्या एखाद्या मालाचा विमा उतरवला असेल, परंतु विमा कंपनीला त्या मालाचा विमा उतरवत असताना किंवा विमा ठेवत असताना जर अडचण येत असेल, तर अशा वेळेस विमाधारक विमा कंपनी ह्या दोन्ही ठरल्याप्रमाणे चर्चा करून मालाची किंमत ठरवत असतात. म्हणजेच मालाचं मूल्य ठरवत असताना किंवा ठरवताना त्याला मूल्यधारित विमा असे म्हणतात. त्या वस्तूंचे नेमके मूल्य माहिती नसल्यामुळे विमा कंपनी विमाधारक दोघं मिळून त्या वस्तूंचं मूल्य ठरवतात. असा हा विमा प्रकार आहे. मूल्यवर्धित विमा ठरवताना गृहीत मूल्ये आणि वास्तविक मूल्ये म्हणजे मूल्याचं जास्तीत जास्त याचा विचार केला जात असतो. आणि गृहीत मूल्य जास्त असे, गृहीत मूल्यामुळे मालाची किंमत, नफा, भाडे, जहाज, वाहतूक खर्च 10 ते 15% नफा गृहीत मूल्यात धरला जात असतो. नंतर ब्लँकेट संपूर्ण विमा. साधारण सर्वसमावेशक विमा याला असे म्हटले जाते. ब्लँकेट विम्याला सर्वसमावेशक विमा असे देखील म्हटले जाते. ज्यावेळी विमा करार करीत असताना ज्या विमा करारामध्ये जास्तीत जास्त मर्यादा असतात, त्यासाठी हा विमा घेतला जातो. जास्त प्रमाणात नुकसान होऊ शकते असे काही प्रकारात फक्त आगीपासून संरक्षण असते, चोरीपासून संरक्षण असते. हा प्रकार सर्वसमावेशक मध्ये जास्तीत जास्त घटकांपासून नुकसान हे विमा करारात घेतले जात असते. म्हणजे ह्या विमा करारामध्ये जास्तीत जास्त नुकसान काय आहे ते घेतले जाते आणि सर्वसमावेशक विमा असे म्हणतात. जास्त मर्यादा ठेवायची असेल तर सर्वसमावेशक विमा घेतला जातो. या विम्याची रक्कम विमा करार करत असताना सर्व रक्कम ही भरावी लागते. जेव्हा विमाधारक विमा कंपनीमध्ये जर करार होत असतो, त्या ठिकाणी विमाधारकाने ज्या विम्याची रक्कम आहे ती सर्व एकाच वेळी अगोदर भरावी लागते. करारामध्ये वस्तूंची परिपूर्ण माहिती त्यांना द्यावी लागते. त्या वस्तूंचे स्वरूप काय आहे, प्रवास कोठे करणार आहेत, जहाज कोठे थांबणार आहेत आणि मालाची किंमत, या सर्व गोष्टी या विमा करारामध्ये नमूद कराव्या लागतात. म्हणजेच यामध्ये आपण हा सर्व माहिती आपल्याला द्यावी लागते. नंतर आहे बंदर जोखमी विमा आणि संमिश्र विमा, एक जहाज विमा आणि ताफा किंवा एक गठ्ठा. बघा बाळांनो, आपण 5 प्रकार अभ्यासले. आता 6वा आहे बंदर जोखमी विमा किंवा बंदर जोखीम विमा. याला पार्ट रिस्क पॉलिसी असे देखील म्हणतात. ज्यावेळी जहाज बंदरावर असेपर्यंत तोपर्यंत ती विमा पॉलिसी वाढवली जाते किंवा ती पॉलिसी काढली जाते. जोपर्यंत जहाज बंदरावर आहे तोवर ती पॉलिसी काढली जाते. आणि वेळ विमा, मिश्र विमा हा लागू होतात. बंदर जोखमी विमा, जोपर्यंत जहाजावर बंदर आहे तोपर्यंत मालाला कोणत्याही जहाज नुकसान होऊ नये, त्या नुकसानीपासून संरक्षण होण्यासाठी बंदर जोखमी विमा उतरवला जातो. की जहाज जोपर्यंत बंदरावर उभे आहे, माल भरण्यासाठी कधी कधी वेळ लागत असतो. त्या जहाजामध्ये तो माल खूप जास्त वजनाचा असतो, खूप मोठ्या प्रमाणात माल घेतला जातो. तेव्हा माल बंदरावरून जहाजामध्ये नेण्यासाठी खूप कालावधी लागतो. 4 ते 5 दिवस लागतात किंवा तो जहाज निघण्यासाठी उशीर होणार असेल, अशा वेळी जोपर्यंत जहाज बंदरावर आहे तोपर्यंत त्याची सुरक्षितता वाढवण्यासाठी बंदर जोखीम विमा उतरवला जातो. या विमा कराराअंतर्गत जोपर्यंत जहाज बंदरावर आहे तोपर्यंत हा विमा लागू होतो. नंतर जहाजाने बंदर सोडले तर ते बंदर सोडेपर्यंत हा विमा त्याला लागू असतो. नंतर आहे संमिश्र विमा. यामध्ये मालाला मिक्स पॉलिसी असे म्हटले जाते, कारण एखादा विमेदार एकच प्रकारचा विमा कंपनीचा दस्तऐवज न घेता अनेक विमा कंपनीकडून तो विमा उतरवत असतो. एका कंपनीकडून विमा न उतरवता जास्तीत जास्त विमा कंपनीकडनं विमा उतरवतो
का उतरवतो? कारण बऱ्याच वेळेस त्याच्या मालाचं मूल्य हे खूप जास्तीचं असतं, म्हणजे मालाची किंमत ही खूप सारी जास्त असते. एकच कंपनी खूप मोठ्या प्रमाणात त्याला नुकसान भरपाई देऊ शकणार नाही, म्हणून काही मोठे मोठे व्यावसायिक संमिश्र स्वरूपाचा विमाची पॉलिसी घेत असतात आणि तो विमा उतरवत असतात, कारण त्याच्या मालाचं मूल्य हे जास्त असतं, म्हणून त्याला एका ठिकाणापेक्षा जास्त ठिकाणी तो विमा उतरवतो. त्याला नुकसान भरपाई ही लवकर मिळते. प्रत्येक विमादार हा प्रत्येकाची ही जबाबदारी, प्रत्येक विमादार व्यक्तीची जबाबदारी ही वेगवेगळी असते. नंतर एक जहाज विमा, सिंगल विमा पॉलिसी असे म्हणतात. एक जहाज विमा म्हणजेच काय? एखादा लहान जहाज मालक असेल तेव्हा तो फक्त एकच मालाचा विमा उतरवतो, तर त्याला एक जहाज विमा असे म्हणतात. छोटे छोटे व्यावसायिक आहेत, त्याचे एकच जहाज असते, अशा वेळी तो एकच जहाजाचा विमा उतरवतो आणि त्याला एक जहाज विमा पॉलिसी असे म्हणतात. ताफा किंवा एक गठ्ठा विमा, आणि याला व्हॅल्यूड पॉलिसी असे देखील म्हणतात. ताफा विमा प्रकारामध्ये एकच विम्यात एकच मालाचा अनेक जहाजांचा, म्हणजे मालक एकच पण जहाज अनेक असतात, असा विमा उतरवला जातो. त्याला एक गठ्ठा विमा मालवाहतूक असे म्हणतात. सर्व प्रकारच्या जहाजाचा नुकसानाचा विमा इथं घेतला, नुकसानाचा किंवा मालाचा विमा इथं घेतला जातो. रेल्वे, रस्ता, समुद्र जे काही असेल त्याचा इथं विमा उतरवला जातो, म्हणून याला एक गठ्ठा विमा असे म्हणतात. आता बघा, सागरी विमा असं सागरामधनं प्रवास करत असतो, म्हणून त्याला सागरी विमा असे म्हणतात. नंतर आहे आता याचा आपल्याला हे जे आहे विम्याच्या प्रकारामध्ये बघा बाळांनो, अग्निविमा, फायर इन्शुरन्स म्हणजे काय? आग लागते, त्या आगीपासून जे नुकसान मिळते त्याला फायर इन्शुरन्स असे म्हणतात. आता आपल्याला हे अग्निविमा म्हणजे काय हे बघावयाचे आहे. यामध्ये मुलांनो, अग्निविमा हे नाव ऐकल्यावर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल, ती म्हणजे आगीमुळे मालाचे नुकसान झाले तर त्याची भरपाई मिळण्यासाठी जो विमा उतरवला जातो, अशा सर्वसामान्यपणे अग्निविम्याचा हा जो करार आहे याला अग्निविमा म्हणजे अग्निविमा हा इतर विम्याचाच प्रकारे करार आहे. जर इतर विमा हा नुकसान भरपाई मिळण्यासाठी जर काढला जात असेल, तसाच अग्निविमासुद्धा आगीपासून झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी जो विमा काढला जातो त्याला अग्निविमा असे म्हणतात. अग्निविमा मालाचे नुकसान झाले असेल तर नुकसानीची भरपाईसाठी अग्निविमा हा काढला जातो. अग्निविमा कोण काढतो? विमाधारक जो आहे तो अग्निविमा काढतो. अग्निविमा म्हणजे अग्निविमाधारक आणि विमा हमीदार, विमा कंपनी यांच्यामध्ये झालेला करार, याच्यामध्ये झालेले जे काही असेल तर तो समजा मालाचे नुकसान आगीमुळे होत असेल तर त्या मालाची भरपाई मिळण्यासाठी जो करार केला जातो त्याला तो विमाधारक त्यासाठी जो करारामध्ये हप्ते असतो तो हप्ते रेग्युलर भरत असतो, ते हप्ते त्या कंपनीला देत असतो. त्या कालावधीचा जो विमा आहे त्या कालावधीमध्ये तो विमा काढला जातो आणि जेव्हा आग लागली, नुकसान झाले तर मालाला नुकसान भरपाई विमा कंपनी देत असते. मग ह्या अग्निविमामुळे नुकसान भरपाई ही मालकाला मिळत असते. अग्निविमामध्ये ज्या काही प्रकारचे मालाचे नुकसान होते ते प्रकार म्हणजे असेल, जे आगीमुळे झाले असेल तो विमा स्फोट असेल त्या कारणामुळे सुद्धा मालाचं नुकसान होऊ शकतं. अग्निविम्याचं नुकसान भरपाई ही मिळते आणि त्यामुळे ही नुकसान भरपाई आपल्याला या आगीमुळे मिळत असते. आता याच्यामध्ये बाळा मुलांनो याचा अर्थ तुम्हाला सांगितला. आता अग्निविम्याचे प्रकार कोणते कोणते ते बघा. मूल्यधारित विमा, सरासरी विमा, विशिष्ट जो आहे तो विशिष्ट विमा आणि तरल विमा. आता बाळांनो पहिलं बघूया आपण मूल्यधारित विमा. यामध्ये मूल्यधारित विमामध्ये यालाच व्हॅल्यू ॲडेड पॉलिसी असे म्हणतात. मूल्यधारित विमा म्हणजे काय? जर मालाचे नुकसान आगीमुळे होत असेल तर त्या मालाची भरपाई विशिष्ट रक्कम म्हणून मिळत असते. म्हणजे जर समजा काही वस्तूंचे मूल्य ठरवणे हे कठीण असते, अशा वेळेस
जेवढ्या रकमेचा विमा उतरवलेला आहे तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून मिळते. अशा वस्तूसाठी विमा उतरवला जातो की ज्या वस्तूंची मूल्य ठराविक त्या वस्तूंची मूल्य ठरवणे कठीण आहे. काही वस्तू हे पेंटिंग केलेले असतात. एखाद्या पेंटिंगची किंमत 1000 रुपये असेल, काही पेंटिंगची किंमत 10,000 असेल, काही पेंटिंगची किंमत 1,00,000 रुपये असेल, अशी सुद्धा असू शकते मुलांनो. अशा वेळी त्या नेमके मूल्य काय हे काढणे कठीण असते. त्यावेळी त्या वस्तूंचं जे काही हस्तकलेच्या वस्तू असतील, शिल्पकलेच्या वस्तू असतील, अशा वस्तूंचा वापर केला अशा वस्तू ज्या कलांचा वापर करून ज्या वस्तू केल्या जात असतात, अशा वेळी त्या वस्तूंची किंमत ठरवणे ही खूप कठीण असते. मग अशा वेळी त्या वस्तूंचा मालक ठराविक वस्तूंचा विमा उतरवतो आणि त्यासाठी ती पॉलिसी घेतो. जर 1,00,000 रुपयाचा विमा उतरवला असेल तर त्या वस्तूंचे नुकसान झाले, अशा वेळी त्याला त्या नुकसान झालेल्या मालाची भरपाई ही 1,00,000 रुपयेच मिळणार आहे. तेवढ्याच किमतीची त्याने पॉलिसी काढली पाहिजे. मग तेवढी रक्कम नुकसान भरपाईबद्दल त्याला मिळते. ही विमा कंपनीकडनं त्याला भरपाई मिळते आणि अशा वस्तूंचे मूल्य ठरवता येत नाही. हस्तकला, कलात्मक पेंटिंग, काही हस्तकलेच्या वस्तू असतील, मोठे मोठे काही ड्रॉइंग काढले असतील, अशा वस्तूंचं मूल्यधारित विमामध्ये त्याचं मूल्य निर्धारित केले जात असते. नंतर आहे सरासरी विमा. सरासरी विमा प्रकारामध्ये सरासरी ह्या कलमाचा समावेश होत असतो. सरासरी हे कलम नेमके काय सांगते बरं? ज्या वस्तूंचा विमा उतरवलेला आहे त्या वस्तूंचं मूल्य जर समजा मूल्य ठरवून सरासरी विमा काढला जातो. जर 2 वस्तूंच्या मूल्याची सरासरी काढायची असेल, दोन्ही वस्तू आपण त्याची बेरीज करतो आणि त्या बेरजेला 2ने भागतो. मग आपल्या त्या वस्तूचे सरासरी मूल्य आपल्यालाही मिळत असते. मग त्यासाठी त्याची टक्केवारी जेवढी असेल तेवढे त्या वस्तूचं किती टक्क्याने तो विमा काढला आहे तितके टक्के त्याला विमा नुकसान भरपाई मिळत असते. 2,00,000 किमतीचा जर मालमत्ता आहे तर त्या या मालमत्तेचा विमा 1,00,000 उतरवला आहे. जर समजा त्या मालामध्ये त्याने 50,000 रुपये मालमत्तेचे नुकसान झालेले आहे तर त्याला नुकसान भरपाई ही 25,000च मिळणार आहे. विमाधारकाने किती टक्के रकमेचा माल काढला आहे तेवढी रक्कम त्याला नुकसान भरपाई मिळत असते. मग त्यासाठी 2,00,000चा आहे, मग त्याने किती लाखाचा काढला? 1,00,000चा. मग 50,000 तेवढी रक्कम त्याने भरली आहे तर त्याला 50,000 रुपयेचं नुकसान झाले असेल तर त्याला 25,000 रुपयेच नुकसान भरपाई मिळणार आहे. नंतर आहे विशिष्ट विमा. याला स्पेसिफिक पॉलिसी असे देखील म्हणतात. हा विमा करारसुद्धा इतर विमा करारासारखा असतो. म्हणजेच की विशिष्ट विमा अंतर्गत जे काही वस्तूंचे मूल्य आहे त्या वस्तूंचे मूल्य विचारात घेतले जात नाही. त्याचा बाजारभावा एवढी वस्तूच्या एका ठराविक रकमेचा विमा घेतला जातो, म्हणून त्याला विशिष्ट विमा असे म्हणतात. वस्तूंचं बाजार मूल्य येथे विचारात घेतले जात नाही. एका ठराविक रकमेचा विमा उतरवला जातो आणि अशा स्थितीत जर नुकसान झाले तर त्या विमापत्रकात जेवढी रक्कम दिलेली आहे तेवढी रक्कम उतरवलेली आहे तेवढी रक्कम नुकसान भरपाई म्हणून त्याला मिळत असते. आणि त्यासाठी जी मालमत्ता आहे मग ती 1,00,000 रुपयाची असेल किंवा विमा हा 60,00,000चा उतरवलेला आहे, अशा विशिष्ट किमतीचा विमा उतरवलेला आहे तेव्हा त्याला ती नुकसान भरपाई ही मिळत असते. मग त्यासाठी 40,000 रुपयाचे त्याचे नुकसान झालेले आहे, अशा वेळी 40,000 रुपयाचा त्याला 40,000पर्यंत त्याला ती नुकसान भरपाई मिळणार आहे. वस्तूचे बाजारभाव मूल्य विचारात घेतले जात नाही, परंतु 60,000 किमतीचा त्याने विमा काढलेला आहे तर त्याला 40,000चीच नुकसान भरपाई होत असेल त्याला 40,000 रुपये एवढेच नुकसान भरपाई मिळणार आहे. नंतर तरल विमा. यामध्ये जर आपण इतर विमा कराराप्रमाणे हा विमा करार मालमत्ता वेगवेगळ्या ठिकाणी असेल तर तरल विमा पॉलिसी घेतली जाते. एकत्रित विमा घेतला जातो. एखादा मोठा व्यावसायिक असेल, त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी त्याने माल ठेवला असेल, अशा वेळेस प्रत्येक गोदामामध्ये तो वेगवेगळ्या ठिकाणी पॉलिसी उतरवत नाही तर सर्वच मालाला तो एकत्रित विमा उतरवतो. अशा वेळी त्या विम्याला तरल विमा असे म्हणतात. मग त्यावेळेस त्या मालाला त्याचा माल खूप आहे
एकच गोदामामध्ये तो माल साठवू शकणार नाही, त्याला 2-3 गोडाऊन घ्यावे लागतील. तो माल साठवण्यासाठी तो जास्तीत जास्त गोडाऊनचा वापर करेल. अशा वेळी त्या मालाचा जो विमा घेतला जातो मग त्यालाच तरल विमा असे म्हणतात. मग त्या ठिकाणी 1 लाखाचा विमा उतरवला असेल किंवा 1 कोटीचा उतरवला असेल तर विमा कंपनी 1 कोटी देणे त्याला लागते, कारण त्याच्या मालाचे स्वरूप जास्त आहे आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी त्याने उतरवलेला आहे, म्हणून त्याला तो तरल विमा पॉलिसी ही घ्यावी लागते आणि तो त्या प्रकारची पॉलिसी घेऊन ते काम भागवत असतो. नंतर आहे 6वं आहे अधिकतम विमा. यामध्ये बघा बाळांनो, अधिकतम विमा म्हणजे एक्सेस पॉलिसी. अधिकतम विमा म्हणजे बाजारात ज्या गोष्टी आहेत त्याचे मूल्य सारखे किंवा कमी जास्त होत असते. शेतमाल, भाजीपाला या साऱ्या मालांसाठी जो विमा उतरवला जातो त्याला काय म्हणतात? अधिकतम विमा. या मालाचे मूल्य सतत कमी जास्त होत असते. अशा वेळी अधिकतम विमा महत्त्वाचा ठरतो. मग हे काय आहे बरं? विमा, अधिकतम विमा हा कशा मालासाठी उपयुक्त असतो की ज्या मालाचे मूल्य कमी किंवा जास्त होत असते. अशा वेळी किती रकमेचा विमा उतरवायचा आहे? कारण विमा ठरवत असताना किंमत विचारात घेतो. जागा, धोक्याची तीव्रता विचारात घेतली जाते. अधिकतम विमा म्हणजे असा विमा आहे की मालाची किंमत विचारात घ्यावयाची असते. मालाची किंमत स्थिर आहे, ती का बदलती आहे, अस्थिर का आहे, अशा वेळी अशा पद्धतीने विमा घेतला जातो. एखाद्या मालाची किंमत कमीत कमी होऊ शकते, जास्तीत जास्त कमी पण होऊ शकते, ती विचारात घेतली जाते. मालाची किंमत 1 लाख रुपये होऊ शकते, जास्तीत जास्त त्याची किंमत 1,30,000 रुपये होऊ शकते. मग अशा दरम्यान जो विमा घेतला जातो त्याला अधिकतम विमा असे म्हणतात. 2 प्रकारचा विमा आहे. त्यामध्ये तो कमीत कमी मूल्याचा एक विमा घेतो, तो 1 लाख रुपयाचा आहे आणि दुसरा जो विमा आहे हा 30,000चा घेतो. त्यावेळेस त्याला त्या मालाची किंमत अस्थिर आहे, किंमत ही 1 लाखापर्यंत जाऊ शकतो. जास्तीत जास्त त्याला नुकसान भरपाई ही जर 1,30,000 असेल तर अशा वेळेस त्या मालाचं मूल्य हे अस्थिर होत असतं. विमाधारक 2 प्रकारचे विमापत्र घेतो, मग त्यालाच जे काही म्हणतात ते अधिकतम विमा असे म्हणतात. नंतर पूर्ण स्थापना विमा. याला पूर्ण स्थापना विमा म्हणजेच रिटायरमेंट पॉलिसी. हा विमा करारसुद्धा इतर विमा कराराप्रमाणेच आहे. मालाचे जे काही नुकसान झालेले आहे त्या नुकसानीची भरपाई मिळते, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पुनर्स्थापना विमा होय. समजा जे काही मालाचे नुकसान झालेले आहे तर त्या मालाची भरपाई जी मिळेल ती भरपाई काय मिळणार आहे? जे नुकसान झालेले आहे त्याची भरपाई मिळते. समजा एखाद्याची मालमत्तामध्ये ठराविक प्रकारचा माल असेल, एखाद्या दुकानदाराने 10,000 रुपयाचे कापड साठवून ठेवले असेल, अशा वेळेस त्या मालाचे आगीमुळे नुकसान झाले आहे, तेव्हा आगीमुळे त्याला नुकसान भरपाई मिळते. ती भरपाई विमा कंपनी त्याला कमीत कमी 1 लाख रुपये किमतीचा माल देणार आहे, म्हणजेच त्याला पुनर्स्थापना विमा असे म्हटले जाते. या नुकसानासाठी जी काही पॉलिसी ही अगोदर जी स्थिती होती ती स्थिती पूर्ण निर्माण करून दिली जाते. म्हणजे 1 लाख रुपये कपड्याचे नुकसान झालेले आहे तर विमा कंपनी 1 लाखाचेच कपड्यांची ती कंपनी त्याला 1 लाख रुपये नुकसान झालेले आहे तेवढेच त्याला पैसे उपलब्ध करून देणार आहे. त्या मालमत्तेचे नुकसान जेवढे झालेले आहे तेवढीच मालमत्ता त्याला ती पुनर्स्थापनासाठी करून दिली जाते. यंत्रसामुग्रीचा घसारा विचारात घेतला जातो. एखादी मशिनरी जर आगीमुळे जळली असेल तर ती मशिनरी वापरलेली असेल पण तिची किती किमतीचा तो विमा उतरवलेला आहे तो विचारात घेतला जातो. तो किती किमतीचा विमा उतरवलेला आहे हे विचारात न घेता ती मशिनरी विमा तिचा उतरून त्यासाठी विमा कंपनी नवीन मशिनरी त्याला आणून देते. जो घसारा आहे तो घसारा झालेला आहे तो मूल्यामध्ये विचार केला जात नाही, कारण मशिनरीचा विमा उतरवलेला असतो म्हणून घसारा हा विचारात घेतला जात नाही. नंतर आहे व्यापक विमा. नावाप्रमाणे हा विमा व्यापक आहे. अग्निविमा हा आगीपासून नुकसान झाले तर काढला जातो,
पण इतर गोष्टी विचारात घेताना आग, वीज, स्फोट ह्या गोष्टी विचारात घेत असतो. पण दुसरे कारण म्हणजे युद्ध झालं असेल, दंगल झाली असेल, कारणास्तव नुकसान झालं असेल तर अग्निविमा आपल्याला अग्निविमा आपल्याला परतावा देत नाही. हा अग्निविमा विविध कारणासाठी घेत असतो. म्हणजे जे कारण आहे ते कारण कशामुळे झाले, पुरामुळे झाले आहे नुकसान का कशामुळे झालेले, विविध कारणासाठी एकच विमा काढला जात असतो. दंगल असेल, युद्ध असेल, पूर झाला असेल किंवा काही अतिवृष्टीमुळे काही नुकसान झालं असेल मालाचं, त्यासाठी हा विमा पॉलिसी घेतली जात असते. म्हणून हा जो विमा आहे याला व्यापक विमा असे म्हणतात. नुकसान भरपाई न देता समजा इतर उर्वरित कारणासाठी आहे तर विविध कारणासाठी एकच विमा उतरवला जातो, त्यालाच व्यापक विमा असे म्हणतात. नंतर आहे संभाव्य तोटा विमा. साधारणपणे आपण जो विमा काढला जातो हा वस्तू किंवा मालाचा काढला जातो. हे मृत स्वरूपाचे घटक असतात. वस्तू आणि मालमत्ता जे आपल्याला दिसत नाही, ज्याची आपल्याला माहिती नाही, हे मृत स्वरूपात असतात. मालमत्तेचा आपण विमा काढतो, परंतु संभाव्य विमा योजनेत या अमूर्त असतात. पण विमा उतरवला जातो ज्या डोळ्यांना दिसत नाही, आपण ते अमूर्त असतात. म्हणजेच काही धोक्यांसाठी त्याचा आपण विमा घेत असतो. समजा एखाद्या व्यावसायिकाला जर व्यवसायात तोटा झाला असेल, तोटा भरून काढण्यासाठी संभाव्य धोका विमा काढला जातो. हा तोटा अमूर्त संकल्पना आहे. जर एखाद्या व्यवसायाच्या मालाची मालमत्ता विमा काढला असेल, परंतु ती मालमत्ता विकून त्याला तोटा सहन करावा लागतो आणि त्या तोट्याचा विमा काढावा लागतो. व्यवसायात 1,00,000 रुपये नफा गृहीत धरला असेल तर 60,000 रुपये त्याला नफा झाला असेल तर तोटा किती, 40,000. अशा वेळेस विमा कंपनीची रक्कम त्याला मिळत असते. 40,000 असे ही संकल्पना, 40,000 रुपये असे ही संकल्पना अमूर्त आहे. नफा व तोटा यासाठी संभाव्य विमा हा विचारात घेतला जातो आणि ती पॉलिसी काढली जाते. नंतर आहे स्प्रिंकल गळती विमा. स्प्रिंकल म्हणजे काय, मोठ्या मोठ्या इमारतीमध्ये मोठे जे मॉल आहेत किंवा खूप मोठ्या इमारती आहेत, अशा ठिकाणी आग विझवण्यासाठी हा स्प्रिंकल विम्याचा वापर केला जातो. या ठिकाणी स्प्रिंकल विम्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईपलाईन केलेल्या असतात आणि त्या लाईन मार्फत पाणी सोडले जात असते आणि ही आग विझवण्यासाठी या पाईपलाईनचा वापर केला जात असतो. एखाद्या ठिकाणी आग लागलेली आहे तर स्प्रिंकलच्या साहाय्याने ती आग विझवली जाते. परंतु त्यावेळी आग लागलेली आहे, स्प्रिंकल गळती झालेली आहे, त्यामुळे मालाचं नुकसान पण झालेलं आहे. अशा कारणामुळे स्प्रिंकल गळतीमुळे आग लागलेली नाही तरीसुद्धा किंवा घरसुद्धा जळालेलं नाही किंवा घर त्यामध्ये धूर सोडलेला आहे किंवा घर खराब झालेलं आहे, तरीसुद्धा स्प्रिंकल गळतीमुळे जे मालाचे नुकसान झालेले आहे ती नुकसान भरपाई देण्यासाठी हा विमा घेतला जातो. या कारणामुळे आग जर लागली असेल तर त्या कारणामुळे ही नुकसान भरपाई मिळते. सदर विमा प्रकारामध्ये स्प्रिंकल गळतीमुळे विमा ही भरपाई आपल्याला ह्या कारणामुळे मिळत असते.